नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। विमानतळाजवळच्या डॉक्टर हेडगेवार चौकात पाणी आता साचण्यास सुरुवात झालेली आहे। विमानतळाकडे जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास होतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। सलग तिसऱ्या दिवशी उपराजधानी नागपूरमध्ये जे आहे ते मुसळधार पाऊस सुरूच आहे। त्यामुळे नागपूरच्या सकल भागामध्ये आहे ते पाणीच पाणी साचल्याचं दृश्य सध्या नागपूरमध्ये आहे। मी सध्याला नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब विमानतळ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती आहे। या ठिकाणी जर पाहाल तर आपण या मुख्य रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण तलावाचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। जवळपास 2 ते 3 फूट पाणी जे आहे ते या ठिकाणी रस्त्यावर साचले गेले आहे। त्यामुळे एका बाजूने प्रशासनाकडून जे आहे ते बॅरिकेडिंग एकूणच लावण्यात आलेले आहे, तर एका बाजूने जे आहे ते रस्ता या ठिकाणी चालू ठेवण्यात आलेला आहे। मात्र आपण दृश्यांमध्ये पाहाल तर दोन्ही रस्त्यांवरती आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साचले गेले आहे। हेडगेवार चौक परिसर हा आहे आणि या ठिकाणी एका बाजूने वाहतूक सुरू ठेवलेली आहे, परंतु या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले गेल्यामुळे देखील विमानतळावर ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी जी आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते। लांबत लांब रांगा जे आहे ते या ठिकाणी दृश्यांमध्ये जर पाहाल तर या ठिकाणी विमानतळावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची या ठिकाणी दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। त्यामुळे एकीकडे जून महिना संपल्यानंतर सुद्धा नागपूरमध्ये जे आहे ते समाधानकारक पाऊस झालेला नव्हता, मात्र आता सध्याला जे आहे ते सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एकूणच समाधान देखील व्यक्त केलं जातोय। मात्र या सतत येणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील काही भागातील घरामध्ये देखील पाणी साचल्याचं दृश्य आहे, तर शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या ठिकाणी नुकसान होतोय, तर शहरामध्ये वाहतूक कोंडी देखील निर्माण होते, त्याचा त्रास देखील या ठिकाणी सहन करावा लागत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।